नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत रामायणाची कथा आणि ती कथा सांगायला आल्या आहेत सुलभाताई देशपांडे. हो, थांबा थांबा. तर सुलभाताईंनी गोष्टी सांगणाऱ्या आजीची भूमिका घेतली आहे. बरं का मुलांनो, या गोष्टी ऐकल्यानंतर प्रत्येक गोष्टीच्या शेवटी एक छोटासा स्वाध्याय तुमच्यासाठी लिहिलेला आहे. त्याची उत्तरं तुम्हाला गोष्ट ऐकल्यावर नक्कीच येतील. ही उत्तरं घरातल्या मोठ्या माणसांकडून किंवा शिक्षकांकडून तपासून घ्या. या स्वाध्यायासाठी तुम्ही एक छोटीशी वही करा, तिला छान सजवा आणि ती तुमच्या संग्रही ठेवा. तुम्ही मोठे झालात ना की हीच स्वाध्यायवही पुन्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल. चला आता आपण रामाच्या गोष्टी ऐकूया. बरं का मुलांनो, तमसा नदीच्या काठावर एक अरण्य होतं, अगदी घनदाट. या अरण्यातून जायचं म्हणजे भीतीच वाटायची. छोटीशी पाऊलवाट, दाट झाडीमधून श्वापदांच्या हिंस्त्र पशूंच्या डरकाळ्या कानावर पडायच्या. त्यामुळे अरण्यातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरू भीतीने घाबरत जीव मुठीत घेऊनच जायचा. ही संधी साधून वाल्या कोळ्याने याच ठिकाणी वाटमारीचा म्हणजे वाटसरूंना लुटण्याचा धंदा सुरू केला. या अरण्यातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना तलवारीचा धाक दाखवून लुटायला सुरुवात केली. जे प्रतिकार करीत त्यांना तो ठार मारे. एकाला मारलं की घरच्या रांजणात म्हणजे एका मोठ्या मातीच्या घड्यात तो एक खडा टाकला. कशासाठी? तर आपण किती जणांना यमसदनाला पाठवलं ते कळावं म्हणून. निरपराध लोकांना मारण्यात आपण फार मोठं शौर्य दाखवतोय असं त्याला वाटे. एक तर शिक्षण नाही, त्यामुळे चांगले संस्कार नाहीत. मग चांगले विचार तरी डोक्यात कसे येणार? लोकांना मारून त्यांची चीजवस्तू लुटायची आणि त्यातून आपल्या पत्नीच्या मुलाबाळांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा, हाच त्याचा उद्योग. असं करता करता संपूर्ण रांजण खड्याने भरून गेला. म्हणजे तुम्हीच बघा, वाल्याने किती लोकांना ठार मारलं असेल ते. एकदा काय झालं, नेहमीप्रमाणे वाल्या जंगलात येणाऱ्या वाटसरूंची वाट पाहत बसला होता आणि एकाएकी वीणेचे सुरेल स्वर त्याच्या कानावर पडले. अरे, या अरण्यात वीणा छडीत कोण बरे येत असावं? त्याचा काही तर्कच आलेना. हळूहळू आवाज मोठा होत गेला, जवळ येत गेला. वीणेच्या स्वराबरोबर नारायण नारायण असे मधुर शब्दही कानावर आले. नक्कीच कुणीतरी गायक असावा. फार दिवसांनी त्याच्या कानावर असे गोड शब्दांनी स्वर पडत होते. क्षणभर तो सुखावला, पण त्यानं मनाला आवरलं. आपल्याला या गाण्याशी काहीच कर्तव्य नाहीये. आपण या गायकाला मारायचं आणि त्याची चीजवस्तू लुटायची, बस. एवढ्यात नारायण नारायण म्हणत एका हातात वीणा आणि दुसऱ्या हाताने टिपऱ्या वाजवीत नारद मुनीच तिथं आले. नारायण नारायण. हे नारायणा, आम पुढे कुठे चाललास? इथून कुणी पुढे जाऊ शकत नाही, समजलास? मी तुला ठार मारणार. अरे पण का? अरे, अशी माणसं मारूनच मी माझा आणि माझ्या मुलाबाळांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवतो. अरे रे, फारच वाईट. मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी असंख्य निरपराध लोकांची हत्या करून तू फार मोठं पाप केलंयस. पाप? अहो, मी तर माझी मुलं बाळ मोठी करण्यासाठी, त्यांच्या सुखासाठीच तरी सारं करतोय ना. असं म्हणतोस? मग जरा त्यांना जाऊन तरी विचार. म्हणावं, माझ्या या मनुष्य हत्येच्या पापात तुम्ही वाटेकरी होणार ना? ते विचारायला कशाला पाहिजे? मला खात्री आहे ते हो म्हणणारच. भ्रम आहे तुझा. विचारून तर ये. अरे वा, म्हणजे इथून पळून जायचा विचार दिसतोय तुझा. मुळीच नाही. ज्या नारायणाचं मी नाव घेतोय ना, त्याची शपथ घेऊन सांगतो, तू परत येईपर्यंत मी इथेच नारायण नारायण म्हणत उभा राहतो. ठीक आहे, ठीक आहे, थांब इथंच. आलोच मी जाऊन. नारद मुनींच्या बोलण्यावर वाल्याचा विश्वास बसला. तो धावतच घरी गेला. थांबा थांबा, हे पोरानो थांबा. मला आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या. आजपर्यंत तुमच्या पोटापाण्यासाठी सुखासाठी
मी कितीतरी माणसांना जीव मारलंय. केवळ तुमच्यासाठीच मी हे पाप करत आलोय. किंवा या पापात तुम्ही माझ्या बरोबर वाटेकरी होणार ना? भलतंच काहीतरी काय विचारताय? आम्ही काही तुम्हाला हे पाप करायला सांगितलं नाही. तुमचं कर्म तुमच्या पाशी, आमचं पालन पोषण करणं हे तर तुमचं कर्तव्यच आहे ना. मग ते कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं होतं. तुम्ही माणसं मारली ती काय आम्ही सांगितलं म्हणून नाही. तेव्हा तुमच्या पापात वाटेकरी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अरे पोरांनो, असं काय बोलताय? अरे मी तुमच्यासाठी नारायणाचं खरं ठरलं. तर मुलांनो, सांगायचा उद्देश हा की सर्व सुखाचे सोबती. गुळाला जशा मुंग्या चिकटतात ना, त्याप्रमाणे तुमच्या सुखाच्या वेळी, आनंदाच्या वेळी तुमच्या भोवती माणसं गोळा होतात. पण दुःखात मात्र कुणीही आपलं नाही.